येईल का जुळून नाते? मॅम, ती आजच मला म्हणाली आहे की तिला आदित्य सरांविषयी विचार. मिताली बोलतच होती की दिव्या बेडरूममधून बाहेर तिला शोधत आली. मी तू कोणाशी बोलते? बॉयफ्रेंड आहे? मला नाही सांगितलंस? दिव्या लटका राग दाखवत म्हणाली. इकडे आदित्यची मॉम ऐकत होती सर्व. दिव्या झोप जा, मी येते, मिताली तिला म्हणाली. नाही, तू चल, मला तुझ्या कुशीत झोपायची सवय झाली. मला जाग आली तर तूच नाहीस. चल बघू. माझ्या होणाऱ्या जिजूंना सांग नंतर बोलू आणि माझ्याशी ओळख करून घ्यायला, दिव्या तिच्या जवळ बसत म्हणाले. देऊ, मला बॉयफ्रेंड नाही, पण मी महत्वाचं बोलते. तू जाऊन झोप, मी येते तुझ्याजवळ. जा पटकन, मिताली म्हणाली. दिव्या झोपेतून उठून आलेली, केस अस्ताव्यस्त, डोळे झोपा आलेले, त्यात आवाज झोपून उठल्यामुळे जाड वाटत होता. त्यात ते लाडीगोडी लावत बोलणं. आदित्यच्या मॉम इमॅजिन करत होत्या आदित्य काम करत असताना दिव्या अशीच येऊन त्याला सांगेल, लाडीगोडी लावत. त्यांचे विचार खूपच पुढचे होते. इथे लेकाचं कशात काहीच नव्हतं आणि त्या 2 सेकंदात दोघांचं लग्न लावून लाडीगोडी लावेपर्यंत पोचल्या होत्या. धन्य ती माऊली. मी तू देतो इकडे फोन, मी सांगते उद्या कॉल करा म्हणून, दिव्या असं म्हणाली आणि दुसऱ्या क्षणाला मोबाईल दिव्याच्या हातात होता. हॅलो, तुम्ही ना उद्या कॉल करा. मी उद्या खरंच नाही डिस्टर्ब करणार, पण आज मला ना तिच्याशिवाय झोप लागणार नाही. बाय, काळजी घ्या, ठेवते फोन. असं बोलून समोरचं काहीच न ऐकता दिव्याने कॉल कट केला. दिव, असं नसतं करायचं. मिताली तिला फोन घेण्यासाठी हात करत होती, पण दिव्याने तिला चुकवून बोलून फोन कट केला होता. मिताली टेन्शन मध्ये आली. आदित्यच्या मॉमला काय वाटत असेल? आमचं संभाषण ऐकून दिव्याला त्या बालिशच म्हणाल्या असतील. विचार करत असताना दिव्याने तिला बेडरूम मध्ये आणलं आणि बेडवर बसवलं. स्वतः जाऊन बेडवर झोपली आणि मितालीला ये झोपायला असं सांगत होती. मितालीने तिला जवळ घेतलं आणि लहान बाळाला थोपटावं तसं तिला थोपटत झोपवलं. ती दुसऱ्या क्षणाला झोपली. पुन्हा फोन घेऊन तिने आदित्यच्या मॉमला कॉल केला. सॉरी मॅम, दिव्याला स्वतःचे लाड करून घ्यायला आवडतात. तिला सवय झालीये आणि मलाही आवडतं तिचे लाड करायला, पण तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, मिताली म्हणाली त्यांना. ओके, तू पण झोप, मी उद्या बोलते तुझ्याशी, आदित्यच्या मॉमने सांगितलं आणि कॉल कट केला. कॉल कट झाल्यापासून त्या विचारातच होत्या, आदित्य करेल का लाड दिव्याचे? करेल, आहे त्यापेक्षा छान ठेवेल तिला. गोड आहे दिव्या. मिताली काय सांगत होती ते ऐकायचं राहूनच गेलं. तेवढ्यात दिव्या आली, नाहीतर नेमकं काय बोलली दिव्या कळलं असतं मला. उद्या लवकरच कॉल करेन मितालीला म्हणत त्याही झोपल्या. आदित्यने आपल्याला कामात गुंतवून टाकलं होतं दिवसभर, पण घरी आल्यावर दिव्याचे विचार, तिचं बोलणं जात नव्हतं मनातून. इतका मी वाईट आहे का? माझ्या मॉमलाही ती स्पष्टपणे नाही म्हणाली. तो विचार करत होता. म्हणूनच काल तो गेला नाही हॉस्पिटलमध्ये. तिला मी आवडत नाही तर मग का तिच्यासाठी मी तिथपर्यंत जायचं? शिवकडून मिळते की माहिती. आज पुन्हा झोप गायब होती. तिला हसताना बघून त्याला किती छान वाटलं होतं. मॉम पुण्यात आहे हेही तो विसरला होता. लगेच तिच्याजवळ बसायला गेला. येत नसतील का विचार माझे तिच्या मनात? काल मला जास्त विरोध केला नाही तिने. कदाचित मॉम होती म्हणून असेल, नाहीतर जवळ बसायची गोष्ट दूर, साधं तिथे गेलो तरी तुम्ही का आलेत असं विचारायची. पण मग मॉमला असं का म्हणाले?
कदाचित तिला मॉमशी काही बोलायचं नसेल. तो एकटाच सर्व गोष्टींचे अंदाज लावत होता. कोणतं पारड जड होतंय ते बघत होता. आज डोळे मिटायची भीती वाटायला लागली. कालसारखं काही स्वप्न नको पडायला. तो शेवट तर इतका भयानक नकोच. त्याने पटकन मोबाईल घेतला. 3-4 वेळा अलार्म लावला, म्हणजे एकतरी ऐकू येईल आणि सकाळच्या वेळी आपल्याला असं काही स्वप्न पडणार नाही. काल बेडवरून उडी मारली ठीक आहे, आज झोपेत अजून कुठे चढायला नको. तो स्वतःला समजावत झोपायचा प्रयत्न करत होता. एकदाची लागली झोप, पण सारखी सारखी जाग येऊ लागली. हे आता काय नवीन? काही स्वप्न नको पडायला म्हणून त्याचा मेंदू त्याला जागा ठेवत होता. जशी काय त्याने मेंदूला ऑर्डरच दिली होती. अक्षरशः वैतागला होता आदित्य. खूप उशिरा गाढ झोप लागली. सकाळी सगळे अलार्म होऊन गेले तरी त्याला अजिबात जाग आली नाही. मॉम उठवायला आली तेव्हा शांत झोपलेला दिसला तो. मॉमने मोबाईल बघितला. शिवचा कॉल येत होता. त्याने उचलला. काय रे, कॉल का केला? नीताने विचारलं. मॅम तुम्ही? आदित्य सर कुठे आहेत? मीटिंग आहे आणि अजून पोचले नाहीत सर. 10 मिनिटात येईल पार्टी समोरची, शिव घाई करत म्हणाला. ओके, तो आंघोळीला गेलाय, पोचेल 10 मिनिटात, नीता म्हणाली आणि आदित्यला हलवून उठवलं. तसा आदित्य गडबडून जागा झाला. मॉम, आज पण उशिराच उठलो. अरे बापरे, माझी मीटिंग आहे म्हणत आदित्य बाथरूम मध्ये पोहोचला. लवकर सगळं आवरून तो ऑफिसला पोहोचला. समोरची पार्टी नुकतीच पोहोचली होती. तरी बरं ते लोक 10 मिनिटं लेट झाले, नाहीतर आदित्य त्यांच्यानंतर पोहोचला असता. आदित्यने त्यांचं स्वागत करत लगेच मीटिंग हॉलमध्ये बसायला सांगितलं. जवळजवळ 7 लोक आले होते. आदित्यचे सुद्धा 5 लोक होते. मीटिंग सुरू झाली. आज फायनल मीटिंग होती. सर्व पटलं तर त्यांचं प्रोजेक्ट एकत्र सुरू होणार होतं. ॲग्रीमेंट होणार होतं. पार्टी मोठी होती. आदित्यच्या मॅनेजर, डिपार्टमेंट हेड, फायनान्शियल हेडनी सर्व माहिती, प्रोजेक्ट, प्रेझेंटेशन दाखवले होते. पार्टीला खरंच सर्व आवडलं. त्यांनी आदित्यच्या कंपनीशी करार करून डील फायनल केलं. सगळे खुश झाले. प्रोजेक्ट मोठा होता. सुरुवात करायला वेळ लागणार होता, पण आदित्यच्या कंपनीत आज आनंदाचं वातावरण होतं. डील फायनल झालं म्हणून सर्वांसाठी 4 दिवसांनी एक छोटेखानी पार्टी ठेवली होती. कंपनीच्याच हॉलमध्ये पार्टी अरेंज केली होती. पूर्ण झाल्यावर सक्सेस पार्टी मोठी होणार होती. हा फक्त आनंद साजरा करायचा होता. सगळे काय काय घालणार याची आधीच लिस्ट करून ठेवत होते. शिवच्या मनात दिव्याला या पार्टीला बोलवायचं होतं, पण ती काही येणार नाही माहित होतं. म्हणून त्याने दिव्याला पार्टी दिवशीच पगार न्यायला ये सांगायचं आणि मग तिथूनच पार्टीसाठी घेऊन जायचं असा प्लॅन करत होता. त्यानिमित्ताने ते आदित्यच्या जवळ राहील, त्याला जाणून घेईल आणि तसंच काय मनात असेल तर सांगेलही. हा सर्व विचार करून त्याने दिव्याला 1 दिवस अगोदर फोन करायचं ठरवलं. मिताली नेहमीप्रमाणे कामाला निघाले. तसं मितालीचा फोन वाजला. तिने काल सेव्ह करून ठेवलेला आदित्यच्या मॉमचा नंबर दिसला. ती घाई करत पटपट फोन घेऊन बाहेर पडली. कॉल रिसीव्ह करून ती बोलू लागली. मिताली, अगं काल काय सांगत होतीस ते सांग बघू. मला सारखे तेच विचार येत होते मनात. कधी एकदा तुला विचारते असं झालं होतं. सांग मला, नीता म्हणाले. मॅम, दिव्या आदित्य सरांचा विचार करायचं म्हणत होती. कालच मला ती बोलली. कोणाला सांगू नको म्हणाली,
पण तरीही मला आदित्य सरांसाठी सांगावं वाटतंय म्हणून सांगितलं तुम्हाला, मिताली म्हणाले. काय खरंच? नीता खुश होत म्हणाली. हो खरंच मॅम, पण तुम्ही काही गडबड करू नका. आदित्य सरांना सांगायची घाई करू नका, कारण तिला भीती वाटते म्हणाली. तिला नात्यात पुढे जायची भीती वाटते, मिताली पुन्हा म्हणाली. मला कळलं, तू काळजी करू नकोस, मी बघते. आता मी तिला सून बनवूनच घरी आणल्यावरच मी सुखाचा श्वास घेईन बघ. चल ठेवते फोन, तुला कामाला जायचं आहे ना, नीता म्हणाल्या. हो मॅम, ठीक आहे म्हणत कॉल कट केला. आदित्यच्या मॉमला खूपच आनंद झाला. तिने एक स्वतःभोवती गिरकी घेत पहिलं प्रकाशनं गाठलं. आज मी खूप खुश आहे, माझ्या आदित्यचा दिव्य विचार करते म्हणाली. मला खूप आवडली आहे, गोड आहे मुलगी, म्हणूनच आदित्यला आवडली ती, नीता नॉन स्टॉप बोलत होती. अरे हो हो, काय हे, या वयात गिरकी घेणं किती महागात पडू शकतं माहित आहे का? सून घरी आणता आणता तूच घरात बसशील, प्रकाश म्हणाले. होय हो, वयाचं भानच राहिलं नाही बघा, नीता म्हणाली आणि त्यांच्या बाजूला बसली. नीता, त्या दोघांना स्पेस दे, त्यांचं त्यांना बघू दे, जाणून घेऊ दे. आदित्य काही लहान आहे का, मोठा आहे तो, नक्कीच विचार करून काय ते करेल, प्रकाश नीताला समजावत म्हणाले. होय करेल तू सर्व व्यवस्थित, पण सध्या तो माघार घ्यायला बघतोय, पण मी त्याला घेऊ देणार नाही, नीता म्हणाले. काय करणार तू, प्रकाशने विचारलं. नीताने मान हलवत फोन दाखवला. टू बी कंटिन्यू. बघू पुढे काय होतंय. सर्व गोष्टी कळण्यासाठी आरबी व्हायरल फीवरवर पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी राणे पाताळे. धन्यवाद. निरनिराळ्या कथा ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा.